आता जरा फोटोग्राफर बसा. आजच्या या आपल्या संवाद मेळाव्याचे अध्यक्ष माननीय प्रकाशजी ज्यांनी माझ्या व्यक्त केलेले माकडन नागेश्वर गोटे काकडी शंकर देवकर वैभाई शेख त्याचबरोबर मयूर पुढे तरुण सहकारी प्रवीण कारंजकर उपस्थित सगळे माझ्या वयाचे ज्येष्ठ सहकारी आणि बाकीची सगळी तरुण मित्रांनो आणि भगिनींनो आणि पत्रकारांनो, जसं आपण लोकसभेला आपली निवडणुकीची भूमिका ठरवायची म्हणून सगळ्या ज्येष्ठ आणि तरुण सहकाऱ्यांना या ठिकाणी आमंत्रित केलं आणि त्याच्या आधी मी 15-20 दिवस महिनाभर अनेकांशी फोनवर बोलत होतो आणि कानोसा त्यांचाही घेत होतो. ते माझं मत विचारायचे, मी त्यांना माझं मत सांगायचं, त्यांचं मला सांगायचं आणि अशा चर्चेतून एक वेगळा माहोल तयार झाला. फोनच्या बाबतीत आमचे कमलाकर पाटील सर म्हणले तर पूर्वी लँडलाईनचा नंबर सुद्धा माझा त्यावेळेस उत्तर वार्षिक मतदारसंघ होता. प्रत्येक गावातल्या सहकार्यांना माहीत होता. त्यावेळेस पहिला नंबर होता माझा 163, त्याचा झाला परत 363, परत 32-63, 22-32-63 आणि जेव्हापासून हे आलो त्यावेळेस पासून मी रात्री अपरात्री सुद्धा बरीच झोपमोड होती किंवा कुणाची तरी करमणूक होती किंवा रुबाब वाढतो म्हणून त्याचा रुबाब वाढावा म्हणून मी त्याचा फोन उचलत होतो. कारण केव्हा कुणावर काय प्रसंग येईल ते सांगता येत नाही आणि त्याच्यासाठी हे उत्तम साधन आहे. जसं आणीबाणीच्या प्रसंगासाठी उत्तम साधन आहे तसं अनेकांचं करमणुकीचं पण साधन आहे. आपला दृष्टिकोन कसा त्या पद्धतीने याच्याकडे बघावं लागतं. पण माझी सवय जुनीच आहे. फोन काही वेळेस समजा माणूस दाखवला गेला असेल, हायवेला गेला, त्यांनी मिस कॉल बघून परत फोन करतात माझ्या नंतरच्या वेळा. म्हणजे त्यामुळे मी कुणाच्या टच मध्ये नाही असं नाही. अनेक जण मला 5 वर्ष जरी आपण मधले 2.5 वर्ष होतो सत्तेवर
ते आपली सत्ता कोरोनामध्ये सगळ्याचं धीर देण्यात आणि एकमेकाला आधार देण्यात केले. त्याही वेळेस मी रोज 5-25 फोन करायचं. पुढचा कॉलला तर सांगायचं, ते म्हणायचं का केला नाही, मी आहे जिवंत म्हणून केला. आपल्याच आपला पण आहे, ज्याला केला ते तो उचलला याचा अर्थ आहे विश्वास सोडायचा. सगळ्यांनी धीर देण्याचं, औषध उपलब्ध करून देण्याचं काम केलं. आपल्या इथं अनेक ठिकाणी अन्नछत्र आपल्या सहकार्याने बार्शी शहरात वायरामध्ये चालवली. सामाजिक काम करण्याचा पाया मूळ कैलासवासी यशवंतरावजी चव्हाणांच्या विचारसरणीतून या महाराष्ट्रात निर्माण झाला. आदरणीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे सुद्धा म्हणायचे की 80% समाजकारण करा आणि उरलेल्या 20% राजकारण. ही अशी नेते मंडळी महाराष्ट्राची जी विचारसरणी आपल्याला दिली, त्याच्यापासून आपण कुणीच कधी फारकत घेतलेली नाही आणि त्याच वाटेवरून आपण सगळे पुढे चाललो. लोकसभेला आपण वर्क फ्रॉम होम बरेच जणांनी केलं. घरी बसून काम दाखवणे म्हणते, ज्याला आपली कान लावणं म्हणते पहिली भाषेत. असे काही जणांनी तसा पण प्रयोग करून पाहिला. काही आपल्यासारखे उघड मोकळे चांग आलेले ते उघड आहे, सगळेच त्याची उघड येऊ शकत नाही. अनेकांना कुठेतरी त्यांचं भोंगडा अडकलेला आहे. मी सुद्धा सांगत असतो, बाबा माझ्याबरोबर उघड येऊ नको, तुझं काय अडकलं असेल तर तुझं नुकसान होऊ नये. माझं अज्यात अडकलेला हात काढून घेईन, मगच माझ्या मागे उभा राहा. तोपर्यंत जे काय करायचंय ते तुझ्या मनात काय आहे ते कर. आणि हे लोकांनी दाखवून दिले. लोकसभेचा राग हा शेतकऱ्यांचा जसा होता तसा व्यापाऱ्यांचा सुद्धा होता, तसा कामगारांचा होता, तसा शेतमजुरांचा होता. तसाच राग समाजातल्या असा एक जात सांगा, धर्म सांगा की कुणाचा यांच्यावर राग नव्हता आणि आजही नाही, अशी एकही जात धर्म नाही. कारण त्रासच तेवढा दिलाय 10 वर्ष. आणि या 2.5 वर्षात तर त्रासाचा कडेलोट झाला. आर्थिक बाबतीत असो, सामाजिक बाबतीत असो. घोषणाचा पाऊस त्या ह्या पावसापेक्षा धोधो पडतो. लोकसभा मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार 31 निवडून आले, 30 आले, एक परत आला आणि मग लाडकी बहीण आली. तोपर्यंत काय बहिणी सावत्र होत्या का मारक्या होत्या, मग आता लाडक्या झाल्या, त्यावेळेस मारक्या होत्या. बहिणी बहीणच आहे, प्रत्येकाची बहिणी लाडकी आहे. आपली संस्कृती तर अशी आहे की आपली सख्खी असो नाही तर मांडलेली असो, मांडलेली तर सख्खीपेक्षा जास्त संस्कृती आहे. तिला 1500 रुपये खुश करायला निघालेले. लोकांना सगळं माहिती आहे. इकडे 1500 रुपये द्यायचे, तिला लागणार स्वयंपाकाचं तेल 30 रुपयांनी वाढलंय किलो. 700 डबा वाढलाय. त्यानंच एक व्यापारी ज्याचा हा व्यवसाय ती सांगत होता. इकडे लाडका भाऊची मारायचा, थोडंफार
1500 करत आहे, बहिणींना बी कळत आहे, भाऊजीला बी कळत आहे. त्याच्यामुळं सामान्य जनता आता हुशार झाली. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव केला म्हणून इतक्या वर्षानंतर राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या कोणीही आळानी राहिलेलं नाही. तरुण पिढी तर त्यांना रोजच्या रोज माझ्या पिढीपेक्षा जास्त माहिती गोळा करायची सवय. त्याच्यामुळं कोणीतरी याला फार मोठं प्रबोधन करावं, शांतपण शिकवावं असं काही राहिलं. सकाळी कुठलंही चॅनल लावलं तरी महाराज लोकांचं प्रबोधन चालूच असतं. त्यामुळं कुठं देवळात जाऊन ऐकावं असं काही राहिलेलं नाही. अशी सगळी एक त्याला सामाजिक जाणीव प्रगल्भ करायचं काम इतक्या वर्षात महाराष्ट्रात झालेलं आहे. त्यामुळे लोक आता हुशार झाले. जशी लोकसभेची निवडणूक आपण जिद्दीनं लढवली, तसं या निवडणुकीनंतर काय करायचं म्हणून तुम्हाला बोलतो. मी काही कुठल्या पक्षाकडे तिकीट मागितलेलं नाही. आवडून कारण आता ते माझं वय राहिलेलं नाही तिकिटाच्या रांगेत उभं राहिलं. आता कुठलीही तिकीट ऑनलाईन मिळतात. त्याच्यामुळं आपण लढलोय उघडपणे महाविकास आणि त्यामुळं जो काही तिन्ही पक्षाचे नेते या महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या संदर्भात जी काढावा निर्णय घेतली तो आपण सगळे आपल्याला मान्य करावा. कारण त्याच्या पाठीमागे एकच उद्देश की आता हे जुलमी सरकार तर मोठा शब्द झाला. सगळेच पक्के असतात त्यात काही चांगलं काम करण्याचं नाही, तर त्याची उत्तमता नाही. पण आपण आपल्या तालुक्यापुरता विचार करू की सत्तेच्या आणि पैशाच्या जोरावर हा भस्मासूर जो झालेला आहे तो गाडल्याशिवाय आता आपल्याला तुम्हाला माहिती. संपत्ती मिळवण्याचा एक ठराविक मार्ग आहे. कुणाचा उद्योग नाही, कुणाची शेती नाही, कुणाची कारखाने नाही, कुणाचा व्यापार नाही. त्याला एक मर्यादा माझ्याचे मागं तुझ्याचे मागं ही प्रवृत्ती ज्यावेळेस बळावते त्यावेळेस कुठेतरी हाणून मारायला आणि कुठल्याही जसं माप भरावं लागतं. 100 पाप झाल्यावर श्रीकृष्णाने सुदर्शन विचार करा. हवस वाढलेली आहे. कुठं केव्हा प्रत्येक माणसाला असं वाटतं की कवा रात्रीत माझा उतारा त्याच्या नावावर होतो पाहिजे. काय अशी परिस्थिती आहे डॉक्टर साहेब. आणि त्या गोष्टीला माणसं कंटाळली. मी काय माझं मोठेपण सांगत नाही. मी पण 8 निवडणुका लढवल्या. काही लढून तुम्ही लढवा म्हणलं तर कधी होईल. दिल से
तर पण कधी असा विचार आला नाही की आपल्या शेजारी येथे 5 एकर आहे, तिथं 1 एकर आहे, हे जरा बरबडावं. नरसिंह तात्या देशमुख मास्तर म्हणायचे आपले बावनचे आमदार, ते मार्केट कमिटीचे पहिले चेअरमन. तिथपासून प्रकाश गुंड होते, भागवतराव गिराम होते, मुंडे दादा होते, शरद हवेली होते. कितीतरी लोकांनी चेअरमन म्हणून काम केले आणि माझ्यापर्यंत केले. पण आज जे मार्केट यार्डाची अवस्था आणि परिस्थिती आहे, इतकी खालावलेली परिस्थिती या कुणाच्याही कारकिर्दीत कधीच नव्हती, कधीच नव्हती. या तालुक्याचा शेतमाल तिथं आल्यावर त्याचा मालक तो शेतकरी आहे, त्याच्या विक्रीचं काम अडचणी करायचं आणि खरेदीदारांनी चढावडी लावून तो माल खरेदी करायचा. तर या बार्शी तालुक्यात लक्ष्मी फुले ह्याच्या पुढे भावच जाऊ द्यायचा नाही म्हणून जर कोण स्वतःच तिथं पोट भरायला लागला तर बघायचं कोणी कुणाकडे. मुख्य माणूस जर अशा पद्धतीने वागत असते आणि उद्योगधंदे करू नये, कुणी अडवलंय. पण लोकांच्या कोणता हात काढून नाही, प्रामाणिकपणे करा ना. मैदानात स्पर्धेच्या पुत्र भाव बोलतात, त्याच्यामुळं सगळीकडे तुम्ही त्याची येडशीला डायरेक्ट आता शेतातून सोयाबीन जाते, तिकडं गौरगाव जाते, तुळजापूरला जाते. ही आपली परिस्थिती कधीच आपल्यापैकी अनेक जण पदाधिकारी असताना त्यामुळं तुम्ही सगळ्यांनी जिद्दीनं जसं लोकसभेला खसून काम केलं, काही बघितलं नाही, ओमराजा निवडून आलाच पाहिजे असा चंद बांधला आणि प्रामाणिकपणे काम केलं. 5-5 बोकड्या करायच्या ठिकाणी विरोधकाची होती, पण आपल्याचा एक जण सुद्धा म्हणला नाही की आपल्या बोकड्याचं काय उलट मला अभिमान आहे. अनेक गावात म्हणजे जवळजवळ सगळीकडे आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्या ज्याची ज्याची ताकद आहे त्याच्याकडनं पैसे वर्गणी म्हणजे एकमेकातच अशी गोळा करून ती काम केली. म्हणून मी सांगितलं होतं बोकडं म्हणजे काय बोकडं. एक दिवसाचं कोणाचं तरी 2 वेळेचं अंदाज खाल्लं झालं तर एकच जायचं ना. आणि आता येत असलं तर का खाऊ नये, हा पण भाग आहे. आणि ते आपल्याच पैशाचा लूट आपलीच झालेली आहे. पैशाची प्रलोभन असो नाही तर जेवणावळीची असो, तो जो खर्च होणार आहे तर या बार्शी तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाची लूट केलेली आहे आणि त्या लुटीची लूट करायचा आपल्याला पुरेपूर नैतिक अधिकार. त्याच्यामुळे त्याच्यातही काही मागं पुढे बघायचं कारण नाही. पण आपला उद्देश हे जुलमी वर्तणूक ही कायमची बिमोड करण्यासाठी
आणि येणाऱ्या 25 वर्षाच्या पिढीच्या भवितव्यासाठी बार्शी तालुक्यासाठी विधानसभेची निवडणूक महत्वाची आहे. मी 75 डॉक्टरांच्या घरात पुढे गेलेले आहेत. माझ्या मागणं असलेले 10 वर्ष मी साथीला आलेले झालं की आपलं आज जे आपण जगायचं आहे ते आपल्या तरुण पिढीच्या भवितव्यासाठी तिला एक शिस्त, तिला एक दृष्टिकोन, एक वेगळा वाटेनं जाण्याची मार्गदर्शनासाठी या निवडणुकीचं महत्व हा आपल्या सर्वांना पाहिजे. मिळेल त्या पद्धतीनं सगळ्यांनी आपापल्या परीनं हे जगायला पाहिजे. अजून चिन्ह मला तुमच्याकडे आता बदललं चिन्ह आमचे डॉक्टर साहेब नाराज होते. सगळ्यांच्या त्यावेळेच्या भावनामुळे घेतलं. मी काय माझ्या मनाने केलं असं ठीक आहे. असा अनेक वेळा झाला. माझ्या मनाने कधी केलं. आता शीत आघाडीचं जे धोरण झाले त्या पद्धतीने आपल्याला पुढे जायचं. मला कुणी अमकच घ्या तमकच घ्या असं कुणी काही सांगितलेलं नाही. मला विचारणं झाल्यावर मी म्हटलं तुम्ही एकत्र बसणार आहे, तुम्हाला योग्य वाटेल तर निर्णय घ्या, तो स्वीकारायला आणि त्याप्रमाणे वागायला मी तयार आहे. आणि माझे सहकारी सुद्धा त्याच पद्धतीने पुढे जायला तयार आहे. हे वरिष्ठांना मी सांगून टाकतो. कसं आहे तुतारीला आपल्या घरात ठेवलं पण राजे ऐका ऐका तुतारीवाले, हातवाले, मशालवाले सगळे तिघ एका ठिकाणी आहेत. त्यांच्या बोलण्याचं त्यांच्या चर्चेतनं जे काही आता त्यांचा खल चालू आहे तुतारीवाल्यांना वाटतं मी बरा आहे, मशालवाल्यांना तर मी आहे, मशालीकडेच आहे. उद्या हातवाले म्हणजे तुम्ही बाजूला व्हा, दोघं याला हात देऊ, तो हात हातात घ्यायला नको, तयार असलं पाहिजे. आता आपला काही 40-20 काही नाही तिथं आपल्याला चॉईस आपला काही चॉईस ज्येष्ठ नेत्यांच्या चॉईसवर असं जायचं आपल्याला अधिक व्हायचं नाही आणि बधीर तर मुळी व्हायचं. त्यामुळं हे स्वीकारून आपल्याला वाटचाल करायची. आणि आपलं उद्दिष्ट एकच की या प्रवृत्तीचा नायनाट प्रकार मी जास्त म्हणतो. मला राजकारणासाठी कोणाची वेगळं पुढे द्यायची नाही. म्हणून मी शांतता राखा. भांडण करायला सांगा 2 मिनिटं लागत नाही का. आणि आपले कार्यकर्ते ते आक्रमक आहेत. त्यांना नाही आपण वडला कासरा तर बेभानपणे काय होईल सांगता येत ह्याची जाणीव मला आहे.
आणि म्हणून मी प्रत्येकाला शांततेच्या संयमाच्या मार्गाने जाऊ म्हणून सांगत आहे. भांडण करायला काही वेळ लागत नाही. त्याचे रिफ्लेक्शन, त्याचे परिणाम परत 10 वर्ष होल्ड केलेल्या माणसांना तिथे जावं लागतं. किसनराव बाबाच्या निवडणुकीत मी प्रचार प्रमुख होतो. ते निवडून आले आणि त्यावेळी त्याच्या भांडणतंटे झाले वापसी शहरात. त्याचा कार्यकर्त्यांचा त्या भांडणात सापडलेल्या मी वकील म्हणून 5 वर्ष माझ्या खर्चानं तिथे लावून खर्च लढवत होतो. हा माझा वैयक्तिक अनुभव. परंतु मी फारस 6 महिने लक्ष देतं, परंतु मी घेत नाही. कारण नसताना आता शिकलेली मुलं आहेत, शिकायला लागलेली मुलं आहेत, त्यांना कुठेतरी संधी असते. त्यावेळी त्यांच्या पोलीस केसमध्ये त्यांचा रेकॉर्ड खराब निघू नये, नोकरीवर परिणाम होऊ नये, हे सगळे दृष्टिकोन ठेवून आपण काळजी काय करतो. म्हणजे काय करतो? तरुण पिढीची काळजी करायची म्हणजे हीच काळजी करायची दिवस आहे. मला सांगता येत नाही का तुझं काय काम नाही ना, काय तुझं धंदा उगत राहूचा गुप्ता किती वेळ लागतो? म्हणायला वेळ लागतो का? आता आजपट्टी कोणी देत नाही हो. ही वेळ लागत नाही. बिघडवायला वेळ लागत नसतो, सुधारवायला वेळ लागत नाही. वाईट करायला वेळ लागत नाही, चांगलं करायला वेळ लागतो. एखाद्याला उमेदवाराला पाळायला कष्ट कमी असते, निवडून आणायला जास्त असते. ते कष्ट आता आपल्याला हे घ्यायचे हे सांगण्यासाठी हा सगळ्यांचा तुमचा आमचा संवाद मिळावा. म्हणजे तुमच्या मनातला आणि माझ्या मनातलं हा सूर एक झाला तर ही गाडी सुराला लागेल, याच्यासाठी हा संवाद मिळायचा. तुम्ही आलात, पाऊस असताना आम्ही भिजत आहे. आमच्या विजय बाबू तिथं काठी टेकून अजून खणखणीतपणे आलेला आहे. कुठे विजाचे बापू? बसा बसा. अशा अनेक जण भिजत आले. काम आहे आणि गट्ट्या माझ्या सोयाबीनची काढणी चालू, तरी सुद्धा एवढ्या संख्येने सगळे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण मोठ्या उत्साहाने या ठिकाणी आला. खूप आनंद वाटला की आपल्या सगळ्यांच्या मनात जी भावना, उत्स्फूर्तपणा, तो उत्स्फूर्तपणा या विधानसभेच्या मतदानापर्यंत आपण कायम ठेवावा ही एक विनंती करतो. मध्ये जाताना मार्केट कमिटीचा उद्यापासून फॉर्म भरायचा कार्यक्रम सरकारनं लावलेला आहे. मध्ये लावला त्या याद्या, त्याच्यावर ऑब्जेक्शन, फायनल यादी झाली, त्याच्यावर परत स्टे दिला. आता जर आचारसंहिता लागली एखाद्या वेळेस परत एकदा थांबवली आणि मग माझी अशी आपल्याला विनंती आहे की आपल्याकडे मेजॉरिटी सोसायटी आहे, ग्रामपंचायती न बांधता, न पुरवठ्या करता आपण जे कोणी इच्छुक असतील त्यांनी फॉर्म भरून ठेवायला हरकत नाही. बरोबर आहे का? फॉर्म भरून हात ठेवायला हरकत नाही. मला वाटतं ग्रामपंचायत मतदारसंघात 4 आणि इथला 11 अशा जागा 15
15चा आधार तर ते आम्हाला ते वेगळं व्यापाऱ्यात 2 आहे, सामान्य सोलार 1 आहे, पसंत आमदारी मेंबर, गाडी मेंबर सगळं ते फॉर्म भरून आपसात चर्चा करा. चर्चेतनं काही नाही फलनिष्पत्ती झाली तर निर्णय आमच्यावर सोपवा, ते नाराज न होता सोपवा. आपण पण भाग आहे ना, त्याच्यामुळं फारसं काही नाही. आणि असं काही नाही, महाराष्ट्रात सत्ता बदल होणार आहे. त्यामुळं जिथं जिथं सत्तेचा आधार घेऊन अशा संस्था बळकवलेल्या आहेत, सत्ता बदलल्यावर तिथली सुद्धा सत्ता आपण ठेवणार नाही. त्यामुळे फार फरक पडत नाही. एका आदेशात बरखास्त आहेत, कारण कारभारच तसं केलेला, कारभारच त्याचा करून ठेवला म्हणल्यावर किती लागतं ऑडिटमध्ये. अहो आम्ही काही न करता आमच्यावर फौजदारी 105 काही भ्रष्टाचाराचा घेतलाय सांगायला हरकत नाही. आज त्या आमच्या तात्यावर केलं. मी त्यांना म्हणलं हे जर दुरुस्ती नाही झाली तर बार्शीमध्ये 15 ते 20 हजाराचा मोर्चा मला काढावा लागेल आणि ही असली कुणाचं तरी ऐकून खोटे नाव घालायची पद्धत या तालुक्यात या प्रवृत्तीमुळे निर्माण झाली. 2004च्या निवडणुकीत सुद्धा सुधीर भाऊ चोपड, योगेश चोपड, बार्शी भांडण कुठे झालं, दुसरं कुसळमला. भांडणं म्हणजे अशी बी काढले, कोण मराठा अशी बी काढणं. भांडणं म्हणजे नाना वगैरे पोचेपर्यंत तिथं पळून गेलेले होते. पण 307ची असा कोणाचा तरी आधार घेऊन दाखल केला. म्हणजे काय हरकत नाही, आमच्या बापाने मला वकील त्याच्यासाठीच केला. चालेल, काय करायचं मी नंतर बोलतोय, आपण दोघं पण पाटील नाही, माझा मूड जाईल दुसरं बोलायचं. तुमचे प्रश्न खूप छान असतात, खूप इंटरेस्टिंग असतात, विचार करण्यासारखे असतात. पण आपण दोघं बसल्यावर बोलू. सध्या नवरात्र चालू आहे, माळ आहे माझ्याकडे. तर ते अशा पद्धतीनं कुठेतरी आमका जरा जड नाही, मग कुठल्या तरी खोट्या काहीतरी करायचं, आमचं करायचं. एक निवडणूक चारची अशी डोक्याला न झालेल्या जखमेची पट्टी बांधून घेतली. न झालेल्या जखमेची बार्शीकर विसरलेले नाही. आणि त्याच्यामुळे जेव्हा चूक लक्षात आली बार्शीकर त्याच्यानंतरची निवडणूक मी 5200 काढण्याची आपल्या गाडीवर तेवढ्याने हारलो. तर त्याच्या जसं 5 वर्षात बँकेचं पूर्वी दाम दुप्पट व्हायचं तसं 6000 असं काय जनता जनता. त्यामुळे लोकांना सातत्यानं आपण या प्रवृत्तीविरुद्ध लढतोय, याच्यासाठी प्रवृत्त केलं पाहिजे, जागृत ठेवलं पाहिजे. रात्र महिन्याची आहे, पण पुढचे दिवस आपले एवढं लक्षात घ्या. पुढचे दिवस आणि त्यासाठी सतत जागृत राहिलं पाहिजे. लक्ष पडला प्रकाश दिवट्या मशालीचा, गोंधळी
जिथं अडचणी तिथं आम्ही सोपं तुमच्यासाठी तर माझ्या जीवाचं सोनं होणार आहे एवढंच सांगतो माझ्या दोन शब्द छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, दिलशे